हॅलो नमस्कार मित्रांनो. नुकताच क्रिसमस होऊन गेला आहे आणि इथं असणारं क्रिसमसचे डेकोरेशन अगदी बघण्यासारखे असते. सो क्रिसमस ईव्ह म्हणजे क्रिसमसच्या आदली रात्र 24 हा व्हिडिओ आहे. जेव्हा आमची ॲनिव्हर्सरीसुद्धा होती, तर त्या दिवशी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करून आम्ही ओक्लाहोमा सिटीच्या झूमधल्या क्रिसमस लाईट्स बघायला गेलो. इथल्या प्राणी संग्रहालयात केलेले हे लाईट्सचे डेकोरेशन आहे. खरोखर आहे तेवढे उंच जिराफ. आता या झूमधले लाईट्स बघण्यासाठी आम्ही तिकीट्स घेतले होते. इथे ड्राईव्ह थ्रू आणि वॉक थ्रू असे दोनही ऑप्शन्स होते, जे आम्ही दोन्ही अनुभवले. पहिल्यांदा आम्ही गाडीमध्ये बसून हे डेकोरेशन पाहिले. या ड्राईव्ह थ्रू राईडचा एंड पार्किंग लॉटमध्ये होतो आणि तिथून आपण पुन्हा झूमध्ये रिएंटर करून चालत हे लाईट्स पाहू शकतो. चालत हे डेकोरेशन पाहण्याची मजा काही वेगळीच आहे. इथे थांबून आपल्याला मस्त मस्त फोटो काढता येतात. तिथे एक सांता पण असतो, ज्याच्यासोबत बसून आपण फोटोज घेऊ शकतो. थँक्सगिव्हिंगपासूनच ह्या लाईट्स आपल्याला अमेरिकेत सगळीकडे बघायला मिळतात. आता थँक्सगिव्हिंग म्हणजे काय, तर हा इथल्या लोकांचा एक सण आहे, जो नोव्हेंबरमध्ये असतो. तर तेव्हापासून हे लाईट्सचे डेकोरेशन असते, जे की न्यू इयरपर्यंत ठेवले जाते. इथल्या घरांपासून रोडवरती, वेगवेगळ्या पार्कमध्ये, झूमध्ये अगदी सगळीकडे असे लाईट्स आपल्याला पाहायला मिळतात. काही ठिकाणी हे लाईट्स बघण्यासाठी पैसे चार्ज केले जातात, तर काही ठिकाणी हे फ्री असते. तुम्ही बघू शकता की लहान लहान मुलेसुद्धा इथले हे लाईटिंग्सचे गेम्स किती एन्जॉय करत आहे. हा स्नो काही रिअल नाही आहे बरं का, आर्टिफिशियल आहे. आता एक प्राणी दाखवणार आहे मी तुम्हाला, आणि ते दाखवायचं कारण असं आहे की हा तुम्हाला फक्त ओक्लाहोमा, टेक्सास, कॅन्सस या साईडलाच बघायला मिळेल आणि तुम्ही ते गुगल करू शकता. या प्राण्याचं नाव आहे आर्मॅडिलो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. आणि हे मला आवडलेलं सर्वात सुंदर असं डेकोरेशन.